गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहे मॅट्रिक्सचे PYQ जे 11च्या कन्सेप्ट वरती डिपेंड असतील. ओके, आता बघा 2000 जानेवारी 2025 क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन, ए हा मॅट्रायसेस दिलेला आहे AIJ च्या फॉर्म मध्ये हॅव्हिंग ऑर्डर 3/3. ओके, देन ए मॅट्रिक्स दिलाय, याचं मल्टिप्लिकेशन 0 1 0 सोबत केल्यानंतर आन्सर येणार आहे 0 0 1. अगेन ए मॅट्रिक्स आहे की जो आपल्याला माहित नाहीये, त्याचं मल्टिप्लिकेशन 4 1 3 सोबत केल्यानंतर आन्सर येणार आहे 0 1 0. अगेन ए मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचा आन्सर दिलेला आहे म्हणजे त्याचं दुसऱ्या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 2 1 2. ठीक आहे, हे मल्टिप्लाय केल्यानंतर सॉरी आन्सर येईल 1 0 0. हे आन्सर आहे. तर आपल्याला काय विचारलंय, इलेमेंट नंबर 8 2 3 म्हणजे सांगा कोणत्या रोचा आणि कोणत्या कॉलमचा इलेमेंट आहे. सेकंड रो थर्ड कॉलमचा इलेमेंट आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. मग आता बघा ए मॅट्रिक्स मध्ये काय स्पेशालिटी दिली का बाबा, ए मॅट्रिक्स असाच पाहिजे, स्क्यू सिमेट्रिकल पाहिजे, सिमेट्रिकल पाहिजे, असं काय दिलेलं आहे का? नाहीये. सिंपल मॅट्रिक्स दिलेलं आहे AIJ. म्हणजे मला सांगा याच्यामध्ये किती अननोन बनतील. जर सिंपल मॅट्रिक्स दिलेला असेल AIJ तर याच्यामध्ये किती अननोन्स बनतील आपले, बघा सांगा. कोण आयडिया सांगू शकते AIJ काय असेल? म्हणजे ए मॅट्रिक्स आपण काय लिहू शकतो, ABCDEFGH आणि I. हा ए मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला AIJ. तुम्ही A11 A12 A13 असं जरी लिहिला तरी चालते, काही फरक पडत नाही. तुम्हाला जे इझी वाटते त्या फॉर्म मध्ये लिहा. हा आपण ए मॅट्रिक्स कन्सिडर केलाय. ठीक आहे, आता आपल्याला विचारलंय काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, 823 चा इलेमेंट सांगा मला. 823 चा इलेमेंट म्हणजे कोणत्या व्हेरिएबलची माहिती काढायची आपल्याला, सेकंड रो थर्ड कॉलम. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे किती अननोन तयार झाले इथं, किती अननोन आहेत, 9 आहेत ना. 9 वेगवेगळे नंबर आहेत म्हणजे 9 तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स भेटतील की ज्याच्यामध्ये 9 व्हेरिएबल असतील. ठीक आहे, आता बघा पहिला मॅट्रिक्स आपण पहिल्या इक्वेशन सोबत कम्प्लीट करूयात. फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे, A इंटू 1 1 0 इज इक्वल टू 0 0 1. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3/3. या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा किती असेल, किती रोज आहेत, किती कॉलम आहेत, 3/1. जो नवीन मॅट्रिक्स येणार आहे त्याची ऑर्डर किती असेल, 3/1. कारण हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे, फर्स्टचे कॉलम सेकंडचे रो असतील तर पॉसिबल आहे. ठीक आहे, म्हणजे याची जी ऑर्डर येणार आहे न्यू मॅट्रिक्सची ती किती असणार आहे, 3/1. म्हणजे याच फॉर्म मध्ये येणार आहे तुमचं कॉलम मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. आता याचं मल्टिप्लिकेशन करून सांगा बघू काय येईल. फर्स्ट रो ने फर्स्ट एलिमेंटला मल्टिप्लाय केले, किती आले, 0. हा झाला B ना, आणि C पण काय झाला 0. देन D इंटू 0 0, E इंटू 1 E आणि F इंटू 0 0. नेक्स्ट G इंटू 0 0, हा H इंटू 1 H, I इंटू 0 I. म्हणजे इथं आपल्याला काही एफर्ट्स न घेता डायरेक्टली व्हॅल्यूज भेटतात. म्हणजे फर्स्ट एलिमेंट इक्वल मॅट्रायसेस आहेत ना. जर इक्वल मॅट्रायसेस असतील तर काय येते आन्सर आपलं, फर्स्ट एलिमेंट फर्स्ट सोबत आपण कम्पेअर केला, सेकंड सोबत, थर्ड सोबत. B ची व्हॅल्यू भेटली, E ची व्हॅल्यू भेटली, H ची व्हॅल्यू भेटली. अगेन आपण काय करूयात, हा जो मॅट्रायसेस आहे ए मॅट्रायसेस या ठिकाणी पुट करूयात. ठीक आहे, या केसला 4 1 3 मध्ये सांगा काय येतील. हा ए मॅट्रायसेस ABCDEFGHI कन्सिडर केलाय. त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशनला काय दिलेलं आहे आपल्याला, 4 1 3 दिलेलं आहे. आणि हा कशासोबत 0 आहे, 0 1 0 सोबत कम्प्युट करायचं. सगळ्यात पहिला आपण याचं काय करूया, मॅट्रिक्स मल्टिप्लाय करून घेऊया. काय येईल सांगा, 4A प्लस B प्लस 3C. नेक्स्ट एलिमेंट 4D प्लस E प्लस 3F. नेक्स्ट 4G प्लस H प्लस 3I.
हा कोणासोबत कम्प्युट करायचा आहे? 1 0 1 0 सोबत कम्प्युट करायचा. आता बघा मला ऍक्च्युली पाहिजे एफ ची व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे एफ ला सेकंड इलेमेंट सोबत जर कम्पेअर केला काय आन्सर येते? 4d e प्लस 3f इज इक्वल टू 1. एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चेक करा डी आणि ई ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का? ई ची व्हॅल्यू तर आहे, डी ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. मग डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला डी च्या अननोन साठी आता हे मी कॅल्क्युलेशन करत बसण्यात काय अर्थ आहे का? मला एफ चीच व्हॅल्यू पाहिजे. टाइम वेस्ट करायचा का? नाहीये. म्हणजे जर हा मी 0 सोबत कम्प्युट केला आणि हा 0 सोबत कम्प्युट केला आणि ह्याच्यातून ज्या व्हॅल्यू येणार आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजेत का? नाही. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ई ऑलरेडी आपण फाइंड आउट केलंय. आता फक्त आपल्याला रिक्वायरमेंट आहे डी ची रिक्वायरमेंट आहे. मग डी साठी आपण काय करूयात? जे थर्ड इक्वेशन देते या इक्वेशन मध्ये डी इथं सोडून दुसरीकडे कुठं दिसतंय का? नाही. म्हणजे मला काय केलं पाहिजे? थर्ड इक्वेशन मध्ये अगेन ए ची व्हॅल्यू पुट केली पाहिजे. ए ची व्हॅल्यू जर थर्ड इक्वेशन मध्ये आपण पुट केली काय येईल सांगा? ए बी सी डी ई एफ जी एच आय. नेक्स्ट काय होतील? 2 1 2 इज इक्वल टू 1 0 0. हा पार्ट आहे. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन मध्ये मला सांगा पहिल्या रोचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं, फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केला तर याच्यामध्ये कुठे डी आहे का? नाहीये. म्हणजे हा तुम्हाला टाइम काय करायचंय? सेव्ह करायचंय. इच अँड एव्हरी ज्या वेळेला तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय त्यावेळेला इच अँड एव्हरी ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट सॉल्व्ह करू नका. कारण इथे काय लागणार आहे तुम्हाला? हे जे मॅट्रिकचे अशा टाइपचे क्वेश्चन देतात हे फक्त टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन देतात. मग आपल्याला जेवढी इम्पॉर्टंट जेवढी माहिती पाहिजे तेवढंच तुम्ही काय करा? सॉल्व्ह करा. मी आता इथं प्रॅक्टिस साठी तुम्हाला करून देते, बट एक्झाम मध्ये किंवा तुम्ही त्या पद्धतीने टाइम सेव्ह करू शकता. सांगा 2a प्लस बी प्लस 2c. नेक्स्ट 2d प्लस ई प्लस 2f. हा काय झाला? 2g प्लस h प्लस 2i इज इक्वल टू 1 0 0. ठीक आहे, आता फर्स्ट इक्वेशन फर्स्ट अननोन सोबत कम्पेअर केलं, सेकंड इक्वेशन सेकंड अननोन सोबत कम्पेअर केलं, म्हणजे 2d प्लस 2e प्लस 2f इज इक्वल टू काय झाले? 0. आता हे भेटलं आपल्याला इक्वेशन 1, हा इक्वेशन भेटला 2. याच्यामध्ये ई ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. काय डाऊट आहे याच्या? ई ची व्हॅल्यू भेटली आहे ना आपल्याला 0. ए ची व्हॅल्यू इथे 0 आहे, आपण इथे 0 पुट करूया. हा ना, करेक्ट आहे की 2d e1 आणि 2f. हा ई च्या ठिकाणी 1 येतं, सॉरी. आता ई ची व्हॅल्यू किती आली आपली? 0. ई ची व्हॅल्यू 0 मी इथे पुट केली. 4d प्लस 3f इज इक्वल टू 1 आणि ह्या इक्वेशनला मी काय करते? 1 नाव. आणि हा काय होईल? 2d प्लस 2f इज इक्वल टू 0. हा इक्वेशन 2 कन्सिडर करा. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटले. डी डायरेक्टली कॅन्सल केला. इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं फक्त एकच अननोन राहील, एफ. सो काय केले? याला मल्टिप्लाय बाय 2. काय बनेल? 4d प्लस 4f इज इक्वल टू 0. आता इक्वेशन 3 आणि 1 सॉल्व्ह करूयात. 4d प्लस 4f इज इक्वल टू 0. हा कॅन्सल होईल. काय होतील याचा आन्सर? मायनस एफ इज इक्वल टू 1. सो एफ ची व्हॅल्यू किती आली? -1. ओके, क्लिअर झालं? म्हणजे इलेमेंट नंबर A23 जो आहे A23 चा आन्सर किती आलं? -1. आपल्याला एकच व्हॅल्यू पाहिजे तर त्या पद्धतीनेच वर्कआउट करा. इथे इच अँड एव्हरी 9 व्हॅल्यू काढायची काही गरज नाहीये. आता ह्याच्यामध्ये व्हरायटी काय विचारतात? ए हा स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स देतील, त्यावेळेला कन्सिडर करताना एज इट इज हा मॅट्रिक्स कन्सिडर करणार आहे का तुम्ही? नाही. याच्यामध्ये काय करणार? चेंजेस करणार. जशी स्क्यू सिमेट्रिकलची अरेंजमेंट असते तसा हा मॅट्रिक्स तुम्हाला काय करायचंय? कन्सिडर करायचंय. फक्त कॅल्क्युलेशन आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. इझिली तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला याच्यामध्ये टाइम सेव्ह करायचा आहे आणि टाइम सेव्ह करण्यासाठी जे पाहिजे त्याच्यावरती फोकस करा. नोट डाऊन करा.